धनुष्यबाण चिन्ह कोणाला जाणार या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे आणि आपल्यासोबत ठाकरे सेनेचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हा प्रमुख वैभवजी नाईक आहेत. साहेब, काय सांगाल? चिन्ह कोणाकडे जाणार? धनुष्यबाण जोरदार घमासान चालू आहे आणि आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. काय आशा वाटते आपल्याला? खरं तर शिवसेना हे आणि धनुष्यबाण हे खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळालं पाहिजे. आणि खरं तर पक्षाची स्थापना, पक्षाची घटना आणि पक्षाचे पक्षप्रमुख हे उद्धवजी ठाकरे होते. आणि त्यामुळे या संदर्भात शिवसेना धनुष्यबाण हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे होतं. परंतु निवडणूक आयोगाने जो राजकीय दबाव घेतला आणि शिवसेनेचं चिन्ह दुर्दैवाने शिवसेनेचा फुटलेल्या शिंदे गटाला दिलं आहे. परंतु आम्ही आजही आशावादी आहोत की आजचा निर्णय आमच्यासारखा होईल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे शिवसेनेलाच मिळेल. संघाचे मोहन भागवत हे जनतेबरोबर उद्या चर्चा करणार आहेत. यानंतर काँग्रेसने कुठेतरी टीका केलेली होती, अनेक पक्षांनी टीका केलेली होती, संजय राऊतांनी पण टीका केलेली होती. कसं बघताय? नाही, खरं तर आपण बघितलं असाल की झेंजीचे आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातच वातावरण होतं. त्यांच्या विरोधातच विद्यार्थ्यांचा उद्रेक होता. कारण पेपर लीकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले अनेक लोक पेपर लीकच्या वेगवेगळ्या पेपर लीकमध्ये सहभागी झाले होते किंवा आरोपी म्हणून होते. आणि त्यामुळे खरं तर संघाला हा उशिरा शोधलेला शहाणपण आहे किंवा संघ आता ते रिपेअर करण्याचा प्रयत्न करते. परंतु झेंजीमध्ये खऱ्या अर्थाने जर आक्रोश कोणाच्या विरोधात असेल तर तो संघाच्या विरोधात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतल्या 4 मंत्र्यांवर नाराज आहेत. कसं बघता नाराजी? आणि लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे अपेक्षा होते. काय वाटतं, खांदेपाला लोटेल का? नाही, खरं तर आपण बघितलं असाल की शिंदे गटाचे जे मंत्री आहेत ते सगळ्याच मंत्र्यांबद्दल कसा कारभार सुरू आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि सगळे अधिकार खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री सगळ्या खात्याचे सगळी खाती चालवत आहेत. आणि त्यामुळे जो काय उद्रेक होता शिंदेचा तो त्यांनी शिंदे स्वतः आधी कॅबिनेटला अनेक बैठकीला नाराजीमुळे जात नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी जो उद्रेक होता तो आपल्या मंत्र्यांवर काढलेला आहे. परंतु शिंदेच्या सगळ्याच मंत्र्यांविरुद्ध लोकांची नाराजी आहे. आणि सगळी खाती माननीय मुख्यमंत्री चालवत आहेत म्हणून शिंदेची नाराजी आहे. गुंगी गुडिया असं सुनेत्रा पवारांवर टीका करताना काँग्रेसने म्हटलंय. आणि यानंतर टीकास्त्र सुरू झालेलं आहे. महिलांबद्दलचा काँग्रेसचा आदर राहिला कुठे, अशा पद्धतीने पलटवार केला जातो आणि काँग्रेसला वर कुठेतरी हे महिलांबद्दल आदर नसल्याचं म्हटलं जातं. कसं बघताय? खरं तर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या एका परिस्थितीमुळे उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आणि त्यांना 6 महिन्याचाच कालावधी झालेला आहे. आणि असं असताना त्यांना काम करण्यासाठी संधी दिली पाहिजे. त्या सुद्धा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. महिलांची तेवढी क्षमता असते. आणि त्यामुळे त्यांना गुंगीगुडिया म्हणणं चुकीचं होईल. तर त्या सक्षमपणे काम करू शकतात किंवा येणाऱ्या काळामध्ये त्या आपल्या पक्षाची प्रतिमा, आपल्या पक्षाचे निर्णय कसे घेतात हे त्यांना काळ दिलं पाहिजे. आणि परंतु जे आता काँग्रेसवर आरोप करतायत त्यांनी आधी महिलांचा किती सन्मान केला आहे हा खरा विषय आहे. त्यांनी विरोधी पक्षातल्या महिलांवर कसे आरोप केलेत, त्यांना कसं त्यांच्या चरित्रावर हनन केलेलं आहे हे आधी बघितलं पाहिजे. आणि भाजपने जे आरोप आता करतायत की भाजप जे महिलांबद्दल बोलतायत ते पूर्णपणे आता राजकीय देशातनं बोलतायत. आणि त्यामुळे अशा आरोपांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जून अखेर महामार्ग पूर्ण होईल असं गडकरींजीने म्हटलं होतं. परंतु आता ऑगस्ट महिना झालाय, चतुर्थी महिना, 1.5 महिन्यावर येऊन टेपले, चाकरमानी यायला सुरुवात झाली, पण अजूनही अनेक पुलं रखडलेले आहेत, महामार्ग रखडलाय. काय सांगा? नाही, खरं तर माननीय गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की महामार्ग बद्दल आम्ही माफी मागतो म्हणून. परंतु अजूनही महामार्ग पूर्ण झाला नाही. एकीकडे महामार्ग पूर्ण झाला नाही आणि दुसरीकडे जो मार्ग पूर्ण झाला आहे तो आता हळूहळू कोसळत चालला आहे. आता कणकवलीचं ब्रिज आपण बघितलं असेल की गेले 5 वर्ष एक साईड बंद आहे. दुसरीकडे आज जे नवीन झारा खामदेव नाका बांधा येथे ब्रिज झालेत, ती ब्रिज सुद्धा कोसळत आलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या कारभाराबद्दल लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे. आज अनेक ठिकाणी रस्ते मुंबई गोव्याच्या झालेला रस्ता सुद्धा खराब झालेला आहे. आणि त्यामुळे याला पूर्णपणे गडकरी आणि भाजप सरकार जबाबदार आहे. शेवटचा प्रश्न, केंद्रामध्ये केंद्राच्या विरोधात म्हणजे जे केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री, त्यांच्या विरोधात आंदोलन झालं. फार मोठा उठाव पाहायला मिळाला महाराष्ट्रासह दिल्लीमध्ये पण. काय वाटतं याचा बेनिफिट ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला नजीकच्या निवडणुकीत होऊ शकतो का? काय अंदाज आहे? नाही, आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीने झेंजी तरुणांनी
जो उठाव केला त्याला लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक होता. त्या उद्रेकाला वाट मोकळी दिली आहे. आता नीट पेपर असून देत, पेपर फुटी असून देत किंवा पेट्रोलचं असून देत, कालच्या लाईटचं असून देत, या सगळ्या विरोधात लोकांचा उद्रेक होता, महागाई असून देत. आणि हा उद्रेक आता हळूहळू बाहेर पडायला लागला आहे आणि लोकं आता खरं तर विविध पक्ष फोडायचे. एखाद्याने विरोध केला तर त्याच्या विरोधात केसेस करायचे होते. परंतु कोट्यावधी संख्येने विद्यार्थी उतरल्यामुळे आता काही करू शकले नाहीत आणि त्यामुळे 2 निवडणुकीमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा ह्याचा आपल्याला निर्णय कळला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बदल हा होणारच आहे. चिन्हाबाबत तुम्ही म्हटलं चिन्ह तुम्हाला मिळणार, तुम्ही आशावादी आहात. आणि परंतु पुढच्या निवडणुका ठाकरे सेना स्वबळावर लढेल का? कारण आता चतुर्थी झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे बिगुल लागणार आहे, त्यानंतर जिल्हा बँकेच्या पण निवडणुका होतील. कसं बघता या निवडणुका? नाही, आम्ही जिल्ह्यातल्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही निवडणुका लढवू. आपल्यासोबत ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभवजी नाईक विद्यमान जिल्हा प्रमुख आहेत. अनेक विषयावर भाष्य करताना त्यांनी शिवसेनेच्या आजच्या सुनावणीबाबत असं म्हटलं की निश्चितच ठाकरे सेनेला अर्थात जुन्या शिवसेनेला जे चिन्ह जे आहे धनुष्यवान ते आपल्याला मिळण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, कणकवली.